उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झाला। राहुल असं म्हणाले की दाऊद इब्राहिम वगैरे या सगळ्या गोष्टींसोबत त्यांनी जोडले की दहशतवादी प्रेरणा घेतील, दाऊद इब्राहिम पण येतील भारतामध्ये अशा प्रकारे। संजय राऊतांसारख्या बिनबुडाचं रोज बोलणाऱ्यांच्या व्यक्तीवरती काय मला बोलायचं नाही, कारण मी संजय राऊत काय बोलले ते पाहिलं नाही। तुम्ही केवळ सांगून मी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया काय व्यक्त करणं उचित राहणार नाही। तुम्ही काय ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती, आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये मी एकदा ऐकल्याच्या नंतर सविस्तरपणे त्या बाबतीमध्ये बोले। ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सरकार आता योजना आणू इच्छित आहे। आता बहिणीसाठी, भावासाठी, नंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणते। स्वागतार्ह आहे ना। शेवटी या देशातला जो ज्येष्ठ नागरिक आहे, आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आता वय आपण 65 वर्षाच्या वरती ठरवलेलं आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सरकार, महाराष्ट्राचं सरकार जे संवेदनाशील सरकार आहे, ते जर काय करू पाहत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी निश्चितपणाने केलं पाहिजे। पत्रकारांना संसद भवनामध्ये येण्यासाठी रोखण्यासाठी मीडिया रूम बनवण्यात आली आहे। त्या संदर्भात राहुल गांधी यांनी देखील एक प्रश्न उपस्थित केला होता, आणि पत्रकारांना एक मोकळं वातावरण असावं अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे। तुमचं यावरती काय मत? नाही, मला नेमकं व्यवस्था काय केली त्याची माहिती नाही। मी या संसदेमध्ये गेल्यानंतर मला नक्कीच त्या ठिकाणी कळेल। शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता आहे, परंतु नेमकं संसदेच्या आवारामध्ये